नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये मॅनेजमेंट राउंड असेल, स्पॉट राउंड असेल किंवा इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये ॲडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने होतात, मॅनेजमेंट राउंडमध्ये किती फीज आपल्याला पे करावी लागते किंवा इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडला किती फीज असते आणि स्पॉट राउंडला किती फीज पे करावी लागते, याची सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. खूप विद्यार्थ्यांचा डाउट्स होता, की सर इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड म्हणजे काय? स्पॉट राउंडला ॲडमिशन कशा पद्धतीने होत असतं? मॅनेजमेंट राउंड कधी चालू होत असतं? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. त्यानंतरच सर्व गोष्टी तुम्हाला समजतील. जर अर्ध्यामध्ये जर व्हिडिओ तुम्ही जर बघितलं, तर तुम्हाला काहीही समजणार नाही व परत तुम्ही सेम क्वेशन कमेंट सेक्शनला विचारणार. सो त्यापेक्षा तुम्ही काय करा, पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याच्यानंतर सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील आणि नाही क्लिअर झाले, तर मग तुम्ही कमेंट सेक्शनला डेफिनेटली तुम्ही विचारू शकता. डेफिनेटली त्यावरती मी आन्सर तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करेन. ओके. आता डिफरन्स बिटवीन आपण इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड आणि मॅनेजमेंट राउंड यामध्ये काय असतं, याची माहिती तुम्हाला यामध्ये आता मी देत आहे. ओके. आता आपण बघत आहोत इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये आणि मॅनेजमेंट कोटामध्ये डिफरन्स काय असतो? कशा पद्धतीने हे राउंड्स पुढे चालू असतात आणि कधी चालू होतात, हे पण तुम्हाला इन्फॉर्मेशन मी यामध्ये सांगत आहे. जसं की आपण बघितलं आता कॅप राउंड 1, 2 आणि 3 हे दोन्हीही तिन्ही राउंड आता नॉर्मली राउंड 3 हा चालू आहे. पण जर आपण बघितलं कॅप राउंड 1 आणि 2 हे ऑलरेडी फिनिश झालेले आहेत. आता जो कॅप राउंड 3 आहे, त्यामध्ये मग तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होतील. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होतील, ते पुढे ॲडमिशनला जातील आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट नाही होणार, ते विद्यार्थी इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड किंवा मॅनेजमेंट कोटामधून ॲडमिशन घ्यायला ते नक्की पार्टिसिपेट करतील. सो त्यामध्ये कशा पद्धतीने राउंड चालू असतो, हे तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. पहिली गोष्ट म्हणजे खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये प्रश्न येत असतो, "सर मी एक्झाम दिलेली नाहीये महाराष्ट्र लॉ सी-ई-टीची, तर मी या राउंड्समध्ये पार्टिसिपेट करू शकतो का?" हे खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये डाऊट असतो. सो ज्या विद्यार्थ्यांनी लॉ सी-ई-टीची एक्झाम दिलेली आहे, असेच विद्यार्थी इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडला आणि मॅनेजमेंट कोट्यामधून ॲडमिशन घेण्यासाठी एलिजिबल आहेत. ओके. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येतो, त्यासाठी हे तुम्हाला मी यामध्ये सांगितलेलं आहे. नॉर्मली जर आपण बघितलं, तर कॅप राउंडमध्ये जर आपण बघितलं 80% ह्या ज्या सीट असतात, या सीट्स कॅप राउंड थ्रू या भरलेल्या असतात. ओके. त्यामध्ये जर आपण बघितलं मग 20% ज्या सीट्स आहेत, त्या 20% सीट इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड आणि मॅनेजमेंट कोट्यामधून या फिलअप केल्या जातात. इन्स्टिट्यूट म्हणजेच काय तर कॉलेज राउंड. ओके. आणि मॅनेजमेंट म्हणजेच काय तर कॉलेज राउंड. म्हणजे कॉलेज थ्रू या सीट्स 20% ज्या सीट्स आहेत, त्या सीट्स ह्या पेंडिंग असतात. त्या त्या जे काही पेंडिंग असतील किंवा जे काही फिलअप करायचे असतील, त्या कॉलेज लेव्हलला त्या सर्व गोष्टी चालू असतात. कशा पद्धतीने असतात हे 20% ते तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. मग इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडला मॅनेजमेंटची फी पे करावी लागेल का? हाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल. तोही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि नवीन जे विद्यार्थी असतील त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा पद्धतीच्या व्हिडिओज ह्या तुम्हाला मी घेऊन येत असतो. सो यामध्ये आता तुम्हाला बघितलं, की आपण 20% इन्स्टिट्यूट आणि मॅनेजमेंट कोट्यासाठी आपण आता जे काही आहे ती लढाई चालू आहे ॲडमिशन प्रोसेससाठी. त्यामध्ये जर आपण बघितलं आता, की फायनल कॅप राउंड आफ्टर इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड हा चालू होतो. म्हणजे काय? कॅप राउंड 3 झाल्याच्या नंतर हा तुमचा इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड हा तुमचा चालू होतो. ओके. आणि मॅनेजमेंट कोट्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं असतं, की कॅप रजिस्ट्रेशनमध्ये फक्त तुम्हाला ॲप्लाय करावयाचं असतं. तुम्ही महाराष्ट्र सी-ई-टी एक्झाममध्ये दिलेली आहे. मग तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं असाल, तर डायरेक्टली तुम्ही मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशनसाठी एलिजिबल असता. ज्या कॉलेजेसमध्ये म्हणजेच काय ज्या प्रायव्हेट कॉलेजेस असतील, त्यामध्ये तुम्ही मॅनेजमेंट कोटा हा तुम्हाला बघायला भेटत असतो. पण गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये हा कोटा तुम्हाला दिसत नाही. ओके. जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील त्यामध्ये मॅनेजमेंट कोटा नसतो. हाही खूप प्रश्न होता विद्यार्थ्यांचा आणि प्रायव्हेट जे काही कॉलेजेस आहेत त्यामध्ये तुम्हाला
मॅनेजमेंट कोटा थ्रू तुमच्या ॲडमिशन हे होत असतात. ओके. सो त्यानंतर मग जर आपण बघितलं, तर नेक्स्ट आहे म्हणजे काय, कॅप राउंड 3 नंतर तुमचा इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड चालू होतो आणि मॅनेजमेंट कोटा हा पॅरलली हा चालू होतो. त्यानंतर जर आपण बघितलं, जे काही व्हॅकंट सीट्स असतील, त्यावरती तुमचा इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड हा चालू असतो आणि यामध्ये जर आपण बघितलं मॅनेजमेंट सीटसाठी किंवा मॅनेजमेंट कोट्यासाठी हे प्री बुकिंग तुमचं चालू असतं. म्हणजे काय? ज्यावेळी तुमचं इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड जेव्हा चालू होईल, त्यावेळी तुम्हाला कॉलेजेसमध्ये व्हिजिट करायचं आहे आणि तिकडे विचारायचं आहे तुम्हाला, की मॅनेजमेंट कोटामधून तुमच्याकडे ॲडमिशन होतं का? त्यासाठी तुम्ही कोणते फॉर्म्स वगैरे फिलअप करता का? ऑनलाईन तुम्ही डायरेक्टली ॲडमिशन काही पोर्टल थ्रू तुम्हाला फिलअप करायचे आहेत का फॉर्म्स वगैरे? हे तुम्हाला कॉलेजेसमध्ये इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड चालू झालं का तुम्हाला विचारायचं असतं. आणि तिकडून मग विचारल्याच्या नंतर तिकडे फॉर्म फिलअप केल्याच्या नंतर तुम्हाला जी प्रोसेस करायची आहे इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडला, ते तर तुम्ही फॉर्म तुम्ही ऑनलाईन फिलअप करणारच आहात, जे की इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडला आहे. ओके. पण यामध्ये जर बघितलं मॅनेजमेंट सीटसाठी, तर तुम्हाला या ॲडमिशनसाठी तुम्हाला अगोदर तुम्हाला जे काही सीट्स आहेत ते बुक तुम्हाला करावी लागते. कोणत्याही कॉलेजमध्ये जर तुम्ही गेलात, त्यांना बोलायचं आहे फक्त की मला मॅनेजमेंट कोटा थ्रू ॲडमिशन घ्यायचं आहे. तर मला फॉर्म फिलअप करायला असेल किंवा काही तुमची प्रोसेस असेल, तर तुम्ही आम्हाला सांगा. तर ते तुम्हाला प्रॉपरली गाईडन्स तुम्हाला त्यामध्ये करत असतात. ओके. आता फी स्ट्रक्चरचा खूप विद्यार्थ्यांचा डाऊट असेल, की फी स्ट्रक्चर वगैरे कसं असेल, तेही तुम्हाला मी सांगत आहे. कॉलेज व्हॅकंट सीट्स म्हणजे काय? कॅप राउंड 3 मध्ये समजा एखाद्या आपण बघितलं कॉलेजेसमध्ये 300 इंटेक सीट्स असतात. 300 इंटेक सीट्स मधल्या कॅप राउंड 3 पर्यंत समजा 200 किंवा 230 एवढ्या सीट्स समजा त्यामध्ये ॲडमिशन झालं असतील एका कॉलेजेसमध्ये. मग रिमेनिंग ज्या 70 सीट्स असतील किंवा 50 सीट्स असतील, त्या व्हॅकंट होतात तुम्हाला इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये. ओके. मग त्यावरती तुमचं इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड होतो. मग ज्या कॉलेजेसमध्ये व्हॅकंट सीट्स असतील, त्यामध्ये तुम्ही कॉलेजचं प्रेफरन्स हे तुम्हाला द्यायचं आहे. नंतरला जर आपण बघितलं नेक्स्ट जी असते खूप विद्यार्थ्यांचा डाऊट असतो, की इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये फी जास्त असते का? तर नाही. जे कॅप राउंड 1 चा स्टुडंट जो फीज पे करतो, तोच तीच फी इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडच्या स्टुडंटला पे करायची आहे. म्हणजे इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडला जो काही विद्यार्थी कॉलेज लागेल त्याला किंवा कॉलेजमध्ये त्याचं ॲडमिशन होईल इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड थ्रू, त्या विद्यार्थ्यांना नॉर्मल फीज पे करावी लागते आणि मॅनेजमेंट कोट्यामध्ये कॉलेजेसची फीज ही हाय असते प्लस डोनेशन सुद्धा त्यामध्ये असतं. सो डोनेशन किती आहे ते तुम्हाला कॉलेजेसमध्ये गेल्याच्या नंतर ते तुम्हाला तिकडे सांगतात, की फीज आणि डोनेशन किती आहे. त्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे सांगितल्या जातात. म्हणजे इन्स्टिट्यूटमध्ये जर ॲडमिशन होतंय तर नॉर्मल फीज पे करावी लागते. स्पॉट राउंड थ्रू जर ॲडमिशन झालं, तरी तुम्हाला तिकडे सुद्धा नॉर्मल फीज ही पे करावी लागते. हे पण तुम्हाला यामध्ये इम्पोर्टंट आहे. नंतर जर आपण बघितलं, तर इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये जे काही फीज वगैरे म्हणजे पे करण्यासाठी तुम्ही मॅनेजमेंटच्या जे काही ॲडमिशनसाठी तुम्ही जाता, सो तिकडे तुम्ही ॲडमिशन जे काही नॉर्मल फीज असेल, तिकडे तुम्ही ॲडमिशन तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता. ओके. आणि यामध्ये जर आपण बघितलं मॅनेजमेंट कोट्याचं, तर मॅनेजमेंट कोटामध्ये जे काही सीट्स अवेलेबल असतील, त्या सीट्सवर तुम्हाला जे काही प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन प्रोसेस हे चालू असतात. त्यामध्ये तुम्हाला मग जे काही सीट्स पेंडिंग असतील मॅनेजमेंटच्या, त्यानुसार तुम्हाला तिकडे जे काही ॲडमिशन आहे, त्या पद्धतीने तुम्हाला तिकडं दिलं जातं. नेक्स्ट जर आपण जर बघितलं, तर ऑल कॉलेजेस फॉर ॲडमिशन म्हणजे काय? सर्व कॉलेजेसमध्ये इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड हा चालू असतो. ओके. इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडला जर तुम्ही गेलात, तर तुम्हाला सर्व कॉलेजेसचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. तुम्ही देऊ शकता. एखाद्या विद्यार्थ्याला वाटतंय, की सर मला पर्सेंटाइल चांगले आहेत. मला 3 कॉलेजेसचेच प्रेफरन्स द्यायचे आहेत. तुम्ही 1, 2, 3 कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकता आणि त्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता. म्हणजेच काय? इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये सर्व कॉलेजेसमध्ये तुम्ही इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता आणि तिकडे ॲडमिशन सुद्धा तुम्हाला तिकडे भेटतं. मॅनेजमेंट कोट्यामध्ये जर बघितलं, त्यामध्ये सीट्स ह्या फ्यू कॉलेजेसमध्ये सीट्स असतात, काही पेंडिंग म्हणजे सर्वच कॉलेजेसमध्ये मॅनेजमेंट कोटा हा चालत नाही. जे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यामध्येच
हा मॅनेजमेंटचा कोटा जो काही आहे, तो तुम्हाला चालू असतो. त्यानंतर जर आपण बघितलं इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये जर ॲडमिशन जे होतात, ते मेरिटच्या मार्क्सवरती तुमचे ॲडमिशन होत असतात. म्हणजे काय? जे विद्यार्थ्याला कॅप राउंड 4 मध्ये म्हणजे इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये ॲडमिशन घेतील, त्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन हे मेरिट म्हणजेच तुमच्या पर्सेंटाइलच्या बेसवर तुम्हाला ॲडमिशन होतं. 1 नंबरच्या पर्सेंटाइलला समजा 99 आहेत, दुसरा जो पर्सन असेल त्याला 98 पर्सेंटाइल आहे. तर जे काही तुमचे ॲडमिशन हे होणार आहेत इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये, हे तुमच्या मेरिटच्या बेसवरच तुमचं ॲडमिशन होत असतं. त्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम होत नाही त्यामध्ये कारण की मेरिटनुसारच त्यामध्ये तुमचे ॲडमिशन होत असतात. मॅनेजमेंट कोट्यामध्ये कोणताही मेरिट नंबर वगैरे गरज नाही. 0 पर्सेंटाइल म्हणजे जे कमी पर्सेंटाइल ज्या विद्यार्थ्यांना आहेत, ते विद्यार्थी यामध्ये ॲडमिशन नक्की घेऊ शकता. 0 पर्सेंटाइल असेल, 1 पर्सेंटाइल असेल, 2 पर्सेंटाइल असेल, यामध्ये ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता मॅनेजमेंट कोटा थ्रू. ओके. आणि यामध्ये जर बघितलं इन्स्टिट्यूटमध्ये तर तुम्हाला मेरिट्सवर जे विद्यार्थी 1 to 10 मध्ये जे काही विद्यार्थी येतील, त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशनमध्ये डायरेक्टली इथे ॲडमिशन भेटून जातं तुमच्या पर्सेंटाइलच्या बेसवरती. नंतर जर आपण बघितलं, खूप विद्यार्थ्यांचा डाउट्स येतो, की स्पॉट राउंड म्हणजे काय? स्पॉट राउंड हा कशा पद्धतीने चालू होतो? कधी चालू होतं? काही विद्यार्थ्यांना माहिती नसतं स्पॉट राउंड हा नक्की असतो का? तर हे असं तुम्हाला मी सांगतोय. जसं की आता तुम्हाला यामध्ये मी सांगितलं, इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड हा चालू होतो. ओके. इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडची डेट काय दिलेली आहे कॉलेजेसनी 20 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर या डेटमध्ये जे विद्यार्थी मेरिट नंबर असेल, त्यांचा चांगला मेरिट नंबर असेल, त्या विद्यार्थी या डेटला ॲडमिशनसाठी जातात. पण कॉलेजेसवर डिपेंड आहे, की ॲडमिशन किती दिवस ठेवायचे आहेत. तर तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना स्पॉट राउंडमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर समजा इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडचे विद्यार्थी समजा फर्स्ट डेला नाही आले, तर सेकंड डेमध्ये समजा तुम्ही जर लवकर गेलात त्या कॉलेजेसमध्ये आणि जर तुम्ही तिथे जर अवेलेबल असाल आणि पहिले जे काही 2 किंवा 10 स्टुडंट समजा तिथे अवेलेबल नसतील किंवा आले नसतील, तर जो तिथे विद्यार्थी अवेलेबल असेल, त्या विद्यार्थ्याला ॲडमिशन हे कॉलेज देऊन टाकतं. कारण की कॉलेज पण किती दिवस तुमची वाट बघत बसणार आहात, की तुम्ही आज याल किंवा उद्या याल, यावरती कॉलेज राहत नाही. म्हणून तिथे लिहिलेलं आहे इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड हा कॉलेजवरती डिपेंड असतो, ना की तुमच्यावरती डिपेंड. सो यामध्ये सी सेल सुद्धा काहीही करू शकत नाही, जर तुमची सीट्स तिकडून गेली तर. त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे, की ज्या दिवशी ॲडमिशन प्रोसेस चालू होईल, जसं की एखादा एल-एल-बी 3 इयरचा स्टुडंट आहे, 20 सप्टेंबरला चालू होईल. एल-एल-बी 5 इयरचा स्टुडंट असेल, त्याची समजा 19 तारखेला समजा या 18 तारखेला चालू असेल, तर त्या विद्यार्थ्याने डायरेक्टली कॉलेजला ॲडमिशनसाठी जायचं आहे. ज्यामध्ये तुम्हाला जो काय तुमचा मेरिट नंबर असेल त्यानुसार त्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. आणि ॲज पर मेरिट लिस्टनुसारच तुमचे कॉलेजेसमध्ये ॲडमिशन हे होत असतात. बट तिकडे जर विद्यार्थी अवेलेबल नसतील, तर मग जिथे जो विद्यार्थी अवेलेबल असेल, मग कमी पर्सेंटाइल असलं तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला तिकडे ॲडमिशन दिलं जातं. लास्ट इयरमध्ये जर आपण बघितलं अशा पद्धतीने ॲडमिशन प्रोसेस हे झालेलं आहे. त्यासाठी तुम्हाला हे मी सांगत आहे, की स्पॉट ॲडमिशन म्हणजे काय, की समजा एखादा विद्यार्थी पर्सेंटाइल चांगला आहे, पण त्या कॉलेजला अवेलेबल नसेल. मेरिट नंबरवरती आहे, पण तो त्या दिवशी जर समजा तो अवेलेबल नसेल, तर सेकंड जो विद्यार्थी असेल, ज्याला कमी पर्सेंटाइल आहे, त्याला तिकडे कॉलेज ॲडमिशन देऊन टाकतं. कारण की असंही कॉलेजला ॲडमिशन द्यायचेच आहेत, सीट्स व्हॅकंट ठेवून त्यांचंही लॉस आहे. सो त्यासाठी ते करतात, की जे विद्यार्थी अवेलेबल आहेत, त्यांना ॲडमिशन देऊन टाकतात. तुम्हाला काय करायचं आहे मग? तुम्हाला ॲडमिशनसाठी इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड जेव्हा चालू होईल, त्यावेळी तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स देणार. त्यानंतर जे काही मेरिट नंबर आल्याच्या नंतर ज्या कॉलेजेसमध्ये तुमचा मेरिट नंबर चांगला असेल, त्या कॉलेजमध्ये जाऊन डायरेक्टली ॲडमिशन तुम्हाला करायचं आहे. आणि ते कधी चालू होतं तेही तुम्हाला सांगितलं, की 1 या सेकंड डे नंतर स्पॉट ॲडमिशन चालू होतं. समजा कोण अवेलेबल नसेल, त्या विद्यार्थ्याला ती सीट मग दिली जाते, जो अवेलेबल असेल तिथे. नंतर मग जर आपण बघितलं, की खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, की सर तुम्ही कोणती टिप्स किंवा ॲडवाईस यासाठी देऊ शकता का? की जेणेकरून आम्हाला इन्स्टिट्यूट किंवा मॅनेजमेंट राउंडमध्ये ॲडमिशन चांगल्या पद्धतीने लगेच भेटून जाईल. तर पहिलं मी तुम्हाला सांगेन, की व्हिजिट कॉलेज इन ॲडव्हान्स बिफोर इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड डेट्स.
म्हणजे काय मॅनेजमेंट राउंडमध्ये जर तुम्हाला ॲप्लाय करायचं असेल, तर तुम्हाला इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड समजा 1 तारखेला या 2 तारखेला चालू होत आहे, तर तुम्ही आत्ता व्हिजिट करू शकता. जे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, ज्यामध्ये मॅनेजमेंट कोटा आहे, असे कॉलेजेसमध्ये तुम्ही व्हिजिट करा आणि तिकडे तुम्ही विचारा किंवा कॉल वगैरे करा आणि विचारा, की तुमच्याकडे व्हॅकंट सीट्स आहेत का? मॅनेजमेंट राउंडसाठी या मॅनेजमेंट कोट्यासाठी, तर तिकडे तुम्ही तुमचं नाव तिकडे नोंदणी करा किंवा ऑनलाईन प्रोसेस असेल, तर ऑनलाईन सुद्धा फॉर्म तिकडे फिल करा. सो लवकरात लवकर जेवढं तुम्ही जाल, तेवढं तुमचं ॲडमिशन हे कन्फर्म तिकडे होत असतं. आणि जे काही ऑनलाईन म्हणजे ऑफलाईन काही फॉर्म असतील किंवा ऑनलाईन असतील फॉर्म्स, जसं काही मॅनेजमेंट राउंडला जसं काही अवेलेबल असेल किंवा कॉलेज तुम्ही व्हिजिट करू शकता. कॉलेज व्हिजिट करा. काही कॉलेजेसमध्ये सांगतील, की फुल सीट झालेल्या आहेत. काही कॉलेज सांगेल, की आमच्याकडे सीट्स पेंडिंग आहेत. तुम्ही हा फॉर्म भरा किंवा नाव वगैरे द्या. हे तुम्हाला त्यामध्ये सांगितलं जाईल आणि त्या पद्धतीने तिकडे तुम्ही फॉर्म्स किंवा नाव वगैरे देऊन टाका मॅनेजमेंट सीटसाठी. ओके. नंतरला जर आपण बघितलं व्हिजिट ऑन फर्स्ट डे इन मॉर्निंग ऑन इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड डेट. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये ॲडमिशनसाठी त्यांना मेरिट नंबर येईल आणि त्यांचा मेरिट नंबर चांगला असेल, त्या विद्यार्थ्यांनी त्याच दिवशी पहिल्याच दिवशी मॉर्निंगला त्याच कॉलेजला तुम्ही लवकरात लवकर जावा आणि तुमचं ॲडमिशन तिकडे कन्फर्म करून टाका. ओके. जेवढं लवकर जाल, तुम्हाला ॲडमिशन तिकडे डेफिनेटली चांगल्या पद्धतीने भेटेल. सेकंड डे, थर्ड डे जर करत बसाल, तर जे विद्यार्थी तिकडे अवेलेबल असतील, त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन भेटून जाईल. मग तुम्हाला तिकडे ॲडमिशन भेटणार नाही. सो जे विद्यार्थी असतील, ज्यांना रँक सुद्धा त्यांचा जास्त असेल, मेरिट नंबर जास्त असेल, तरीसुद्धा ज्या कॉलेजला तुम्हाला जायचं आहे, त्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशनसाठी डायरेक्टली तुम्हाला जायचं आहे, तर तुम्ही जाऊ शकता. ओके. बी रेडी विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड फोटोकॉपीज. समजा स्पॉट राउंडला तुमचं ॲडमिशन होत आहे, तर तुमच्या इकडे सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल 3 सेट झेरॉक्स पाहिजे तुमच्या इकडे. ओके. 3 सेट झेरॉक्स पाहिजे तुमचे डॉक्युमेंटचे विथ फोटोकॉपीज म्हणजे झेरॉक्स पाहिजे तुमच्या इकडे, ओरिजिनल पण पाहिजे. जेणेकरून तिकडे कोणतेही तुम्हाला डॉक्युमेंट्स मागितले तर तुमच्याकडे असले पाहिजेत. अशा पद्धतीने तुम्हाला त्या इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडला तुम्हाला ॲडमिशनसाठी जायचं आहे. कारण की स्पॉट राउंड थ्रू जर तुमचं ॲडमिशन होत असेल, तर ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि झेरॉक्स ज्यांच्याकडे असतील, त्या विद्यार्थ्यांना तिकडे प्रेफरन्स दिला जाईल. जर तुमच्याकडे ओरिजिनल नसेल, तर तुम्हाला तिथे विचारात घेतलं जाणार नाही. त्यासाठी हे ॲडवाईस आहे, की सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असले पाहिजेत आणि ॲडमिशनसाठी मग तुम्ही डायरेक्ट जावा. तिकडे नक्की तुम्हाला ॲडमिशन तिकडे सीट्स व्हॅकंट असेल, तर नक्की तुम्हाला तिकडे ॲडमिशन भेटून जाईल. नेक्स्ट आहे बी रेडी विथ कॉलेजेस. जे काही कॉलेजची फीज असेल, ती सुद्धा तुमच्याकडे ठेवा. जेणेकरून डायरेक्टली कॉलेजची फीज पे केल्यानंतर तुमचं ॲडमिशन तिकडे कन्फर्म होऊन जाईल किंवा फीज वगैरे नसेल, तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. समोरचा विद्यार्थी ज्याच्याकडे फी असेल, त्याला तिकडे ॲडमिशन देऊन टाकतात. ओके. सो हे ॲडवाईस आहे, हे टिप्स आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही अ, केलं तर नक्की तुम्हाला इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये, स्पॉट राउंडमध्ये किंवा मॅनेजमेंट राउंडमध्ये ॲडमिशन हे नक्की भेटून जाईल. हे नक्की तुम्हाला सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली तुमचं ॲडमिशन कॉलेजेसमध्ये होतील. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता, त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. हा तुमचा चॅनल आहे, तर डेफिनेटली याला सबस्क्राईब करा आणि पुढे सुद्धा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि तुमच्या मित्रांना आणि ही बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन आपल्या व्हिडिओच्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. ओके. थँक सो मच.